आणि आता 4-5 दिवस 2-2 तासच झोपा गाड्या पण कामच का. हो सवय आपली फुल नाही फुलाची नाही ही फुल नाही फुलाची पाकळी. अहो मला एक आनंद आहे. हा एक 25 वर्षाचा तरुण काय गावात काम केलं, काय समाजासाठी लढतोय इथं 18 पगड जातीसाठी, याचा खरा आनंद म्हणून मी इथपर्यंत पवारला म्हणलं जायचं आणि मंगेश दादाची आपल्याला गाठ घ्यायची, मंगेश दादाला आशीर्वाद द्यायचा आणि 100% तुम्ही खासदार होणार आणि आमच्या करंदीला सत्कारासाठी तुम्हाला यावं लागेल. निश्चितपणे येणार. आमच्या उत्तरेश्वर मंदिराला 100% तुमची भेट नमस्कार. हो 100% तुम्हाला सांगतो आपलं स्वप्न साकार होणार. हा सकाळी 9:30 म्हणजे ते लोकेशन मिळालं ना आम्हाला. तुम्ही नेमके कुठे आहेत ते लोकेशन? पैठणमध्ये. मग असं याच्याकडून असं घेतलं. आमच्या पैठणमध्ये नातेवाईक आमची मुलगी आमची तिकडे बरं आहे का वातावरण? एकदम पैठणला बरं आहे. नाही येणार तुम्हाला सांगतो. जो सुटल्याला वारण लागलेली आगी तुम्हाला सांगतो दिसणार नाही, पण लय मोठ्या प्रस्तावाच्या विरुद्ध तुमची लढाई आहे आणि तुमचे विचार, तुमचे आचार आणि तुमचं जे सगळं समाजासाठी, सगळ्या तरुणासाठी जे वागणं आहे याच्यामुळं तुम्ही आता कधीच येणार नाही. आणि कारण भविष्यात बी तुम्ही हे ज्या उद्देशाने गेले फक्त समाजाच्या भल्यासाठी चाललेले. मग तिथं 18 पगड जातीचा समाज तुम्ही एकत्रित घेऊन तुम्हाला सांगतो क्रांती करणारी. आशीर्वाद नाही तुम्हाला सांगतो 100%. आणि आपली वाचा आमच्या उत्तरेश्वर महाराज बरोबर फोटो होऊन देणार. 100% तुम्हाला. आणि हे खरे तुमचे मावळे जे आहेत ना यांची खरी नोंद होणार आहे. गावकरीच आता हे सगळे अख्खं गाव फिरायला लागलं. हो अख्खं गाव बी पाहुणे रावळे सगळ्यांना गाडी चालून देत नाही लोक. अक्षरशः डायरेक्ट खांद्यावर घेतात, मंदिरात नेऊन ते सभा घेतात आणि डबल गाडीला घुसून आणतात. लाख रुपये करतील ना स्वर्ण निघणार नाही कोणी. खांद्यावर घेऊन फिरणार नाही. पैसा संघ न्यायचा का आपल्याला? आपल्याला कीर्त संघ न्यायची. पैसा कोणाचा? पैशावाले लय पाहिले हो. कीर्त करणारी माणसं असावी. आणि आपल्यात हा मंगेश दादासारखा माणूस कीर्त करणारा जन्माला आला त्यासाठी आपण साथ देणं हे महत्वाचं आहे. करेक्ट काम लोक करणार आणि मंगेश दादा कमीत कमी माझा अंदाजे विक्रमित मतांनी नोंद झाली पाहिजे. जर मोदीनं सत्कार नाही केला तर परत काय ही क्रांतिकार नोंद होणारी. असे मुलांना आधार देणं, असे मुलासंग आपण फिरणं, मग हीच खरी जनसेवा आहे. हीच खरी ईश्वरी सेवा. ईश्वर कोणी पाहिला? माणसाच्याच रूपाने माणसं जनसेवा जी करते यालाच म्हणायचं ईश्वर सेवा. आता तुम्ही सगळेजण कष्ट करतात, त्याला खरोखर धन्यवाद द्यावा. तेवढे थोडे